नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. दीपक आता यावेळी काय काम असेल याला? सायली, अगं मला राहवलं नाही थांब. मला असं कळलं की श्रेयस तुला सोडून गेला, तेव्हा माझ्या काळजात चर्र झालं. सायली, तू माझं ऐक, माझं आजही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. अगं मी तुला राणीसारखं ठेवेन. दीपक तू शुद्धीवर आहेस का? हे बघ, तू आत्ताच्या आता इकडनं निघून जा. श्रेयसचं आणि माझं लग्न झालंय आता, आणि तू आमच्यामध्ये पडण्याची गरज नाहीये. तू जा इकडनं. सायली, प्रेमाने सांगतोय तोपर्यंत ऐक. तू माझ्या घरी आलीस तरच तुझं भलं आहे. नाहीतर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायला मला काहीच वेळ लागणार. तू धमकवतोयस मला? सायली, कोणीतरी येत आहे. त्यामधलं जर एकही शब्द तू कुणाला सांगितलंस ना, तर तुझ्या संसाराची राख रांगोळी करून टाक. लक्षात ठेव. सायली, तू ठीक आहेस ना? राधा, राधा तू इथे? अगं, मला ना कसली तरी भीती वाटत होती. अचानक अस्वस्थ झाल्यासारखं झालं, जणू की तुझ्यावर काही संकटच येत आहे. म्हणून मी स्वतःला रोखू नाही शकले, मी लगेच इकडे आले पळत. राधा, राधा मला खूप भीती वाटत होती ग. बरं झालं तू इथे आलीस. मला मला कधीच सोडून जाऊ नको राधा, प्लीज. सायली, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तू घाबरू नको. मी कायम तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या सोबतच राहीन, आणि आपल्याला कुणाला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मी कायम तुझ्या सोबत राहीन. काय चाललंय हे सायली? शरम वाटली पाहिजे तुला. माझा श्रेयस 2 दिवस घराबाहेर काय केला? तू ह्याच्याही सुरू केलेस? अगं, माझ्या श्रेयस पासून तुला लेकरू होत नाही, म्हणून आता या पोरी सोबत गाठी बांधायला लागलीस की काय तू? आत्या, आत्या माझं ऐका. तसं काहीच नाहीये. तुम्ही माझं ऐकून घ्या ना. गप्प बैस. तुझे ते डोळ्यातलं पाणी आणि तिच्या हातावरची पकड सगळं सांगतेय मला. कुलक्षणी कुठली? वंशाला दिवा देऊ शकत नाहीस. आता घराची आबरू वेशीवर टाकतेस की काय? ए पोरी, निघ या घरातून आत्ताच. पुन्हा ह्या घराच्या पायरीवर दिसलीस तर पाय तोडून हातात देईल तुझ्या. आता श्रेयस आला ना, त्याला काय सांगायचं ते मी बघेन. पण आजपासून या घरात माझं राज्य चालेल. तू फक्त वाढायचं आणि रांधायचं.
तुझा या पोरींचा नाद आहे ना, मी आता उतरवतेच बघ आता. ए तू काय बघत बसलीस, चल निघ ना. राधा ग, ए पंक्या, काय बघतोय रे? हा? एक काम कर, आज तुला सुट्टी. आज तू मस्त पिक्चर बघ, ना तू झोपून जा. जा. तुझ्याच साठी तुझ्याच साठी. पंक्या, हा बोला शेठ. हॅलो, बोला. पंक्या, हॅलो, बोला शेठ, बोला. पंक्या. बोला शेठ. अरे इथं माझं काय चालू आहे, तुझं काय चालू आहे? अरे फेक त्याला. अरे त्या सायलीच्या घरी तिची सासू आली आहे. आपण तिच्या घरी जायचं कसं ते विचार कर. हो सोपय शेठ. मी काय करतो, त्या श्रेयसच्या गावाकडे जातो आणि त्याचा जो पिंट्या त्याला भडकवतो. असंच काहीतरी सांगून घाबरू, मग म्हातारी तिच्या घरी जाईल. वा पंक्या वा, लय दिमाग आहे बघ तुझ्याकडे. टॅलेंट. अरे शेठ, टॅलेंट तो बहुत आहे. भगवान ने दिया है और आपण ने लिया है. चॉयला रे, हे फेक कर तिकडं. पाणी आलं, पाणी. वा काय दिवस आले तुझ्या. शेवटी तुझी आजी श्रेयस दादा आणि सायली वहिनीकडे गावाकडे गेलीच. आता 2 दिवस तरी तुला कोणाची कटकट नाही, ना आजीची धास्ती, ना सकाळचं प्रवचन. आता तू मित्रांसोबत 2 दिवस मस्त क्रिकेट खेळ, बरोबर ना? हो. पण एक गोष्टीची भीती आहे रे, तुझी आजी तिकडे गेली म्हणजे काहीतरी गडबड करणार. तिला शांत बसवणं जमत नाही. एकतर आधी तुझा दादा रागीट आणि आजी म्हणजे जळती काडी. तिथे गेल्यानंतर काहीतरी गडबड नक्की करणार ती. आधी ती सायली वहिनी श्रेयस दादाच्या त्या रागीट सोबाला घाबरते, बरोबर ना? हो. आणि आता आजी तिथे गेल्यावर काय कुठं नाही करेल, काय खायला येईल काही सांगता येत नाही रे बाबा. पण आजी ना नक्की श्रेयस दादाचे कान भरणार. सायली नीट वागत नाही, नीट स्वयंपाक करत नाही, कोणाशी तरी फोनवर बोलत राहते आणि दोघांमध्ये भांडण लावून देणार. हो बरोबर. आधी श्रेयस दादाचं डोकं गरम आणि तुझी आजी म्हणजे शुद्ध तूप. या दोघांना शांती मिळण्याऐवजी तिसरं महायुद्ध सुरू करेल तिथे ती. एक काम कर ना, तू तुझ्या आजीला इकडे बोलून घे ना. हो बरोबर बोलताय, मी लगेच आजीला बोलून घेतो. ओ माझी शाई, कुणाची वाट बघतो? तुझ्या त्या नवऱ्याची. तो तर गावाला गेलाय ना. मग एवढी होड कुणाची लागली? पुन्हा आलास? तुला सांगितलं होतं ना इकडनं जायला. हे बघ, तू आताच्या आता निघून जा, नाहीतर अनर्थ होईल. अरे भीती, लय बेकार शब्द, भीती. पण ते तुला वाटायला पाहिजे, मला नाही. हे बघ, कसे आहेत फोटो? एकदम कडक ना. विचार, हे फोटो जर मी श्रेयसकडे पाठवलं तर? आणि साऱ्या गावात जर ही गोष्ट पसरली मग कसं? साई, तू सगळं करतोस. हे बघ,
फोटोज डिलीट कर प्लीज. प्लीज प्लीज ते फोटोज डिलीट कर प्लीज. मी हात जोडते. हा हात नको जोडू, करतो ना, डिलीट करतो. फक्त एकच अट आहे, तू ना आज रात्री बरोबर 12 वाजता माझ्याकडे, मग हे फोटो डिलीट. म्हणजे कसं आहे, श्रेयस पण गावाला गेलाय आणि तुझी ती म्हातारी ती पण झोपली असेल. मग तू एक काम कर, गुपचूप घराच्या बाहेर पड आणि माझ्याकडे हा? हे तुझ्यासाठी शक्य नसेल, पण शक्य करावं लागेल. चल येतो. आणि हा वाट बघतो, यावंच लागेल. ए पंक्या, काय बघतो रे? हा, एक काम कर, आज तुला सुट्टी. आज तू मस्त पिक्चर बघ, ना तू झोपून जा. जा. तुझ्याच साठी तुझ्याच साठी. ए पंक्या, काय बघतो रे? हा, एक काम कर, आज तुला सुट्टी. आज तू मस्त पिक्चर बघ, ना तू झोपून जा. जा. शेट, आज वसुलीचा दिवस आहे. काय वानगडे, तुम्ही 2दा सेंट मारलाय, नवीन शर्ट घातलाय, आज कोणाचा मरण सोहळा आहे काय? ए मरण सोहळा नाही, आज तर माझा पुनर्जन्म आहे. आणि तुला 12 बनगडी काय करायचं आहे? तू जा ना. शेट, मला संशय होतो तुमच्यावर. 2दा सेंट मारलाय, नवीन शर्ट घातलाय, काय वानगडे? मी काय जाणार नाही, मी इथंच बाहेर सोब्यावर झोपतो. अरे गाढवा, आज तुझी वहिनी म्हणजे माझी सायली आज मला भेटायला येणार आहे. आता तर तुला समजलं का नाही? आता तर रस्ता मोकळा करशील का माझा, का तुला धक्के मारून बाहेर काढू? सायली वहिनी भेटायली ते, क्या बात आहे. आज तर जॅकपॉट लागला तुमचा, लॉटरी लागली म्हणा ना. श्रेयस गेला गावाला, सायली वहिनी इथं, मज्जा आहे. शेट, आता मला काही थांबू नका. नाही, मला आग्रहच करू नका तुम्ही थांबायचा. मी जातो. जाऊ का? वेलकम माय डिअर, वेलकम. सरप्राईज. अरे बापरे. हे बघ दीपक, मी आता आली आहे. तू प्लीज ते फोटोज आणि व्हिडिओज डिलीट करशील ना. हे बघ, तुला हवं ते कर, पण श्रेयस यायच्या आत मला घरी सोड प्लीज. सायली, तुला काय वाटलं? मी तर तुला वाचण्यासाठी बोलवलंय. नाही नाही सायली, सायली तू आठवून बघ. तुला काहीच आठवत नाही का आपलं? आठव सायली, आठव.
सायली, जेव्हा आपण लहान होतो ना, शाळेत जायचो, तेव्हा मी तुला तुझा डब्बा शाळेत चोरून आणून द्यायचो. कारण माझा बाप श्रीमंत. गरिबी आणि श्रीमंती ह्यात भेदभाव करत. अगं मला मारत. तरीही त्याचा मार खाऊन मी फक्त तुझ्यासाठी तो डब्बा आणून द्यायचो. सायली, आठव आठव सायली, आठव. सायली, जेव्हा शाळेत मला मुलं चिडवायची ना, तेव्हा मी रडायचो, अगदी लहान बाळ असं. आणि तू सायली, फक्त तू मला धीर द्यायची, मला समजवायची. सायली, आठव ना. आठवून तर बघ. सायली, जेव्हा कॉलेजमध्ये रॅगिंग व्हायची ना, तेव्हा ती रॅगिंग मी ऍक्सेप्ट केली होती, ह्या दीपकने. का? तर तुला मारामारी आवडायची नाही म्हणूनच. सायली, मी तुझं कसं पटकन ऐकतो ना, तसं तू पण माझं ऐक ना. सायली, अगं माझी होऊन बघ ना, फक्त एकदा. सायली, मला उत्तर दे ना. सायली, मला उत्तर दे ना. सॉरी, पण सायली, मला तू माणसात आणलंस. मला तू जगणं काय असतं हे शिकवलंस. खरं प्रेम काय असतं हे तू शिकवलंस. सायली, सायली, अगं मी तुझ्यासाठी माझा बाप सोडला ग. कारण त्याला पैशाचा घमंड होता आणि ते तुला आवडायचं. सायली, आठवून बघ, आठवून बघ. दीपक, वेळेनुसार माणसाला बदलावं लागतं रे, मग ते प्रेम का असे ना. आणि जेव्हा एक बाप त्याच्या मुलीकडून अचानकपणे वचन घेतो ना, तेव्हा ते वचन पूर्ण करणं हेच तिचं कर्तव्य असतं. हे कर्तव्य गेलं चुली. मला फक्त तू हवी. प्रेम असं ओरबाडून ताणून होत नाही दीपक, ते व्हावं लागतं. पण तरीही मला फक्त तूच हवी आहे. ठीक आहे, आली आहे ना मी आता. काढून टाक तुझ्या मनातली हवस एकदाची. हेच करायचं असतं ना तर कधीच केलं असतं. जा जा, माझे दरवाजे तुझ्यासाठी मोकळे. जा. पण सायली, एक लक्षात ठेव, या दीपक आणि सायलीच्या प्रेमात जेवढे पण काटे आडवे येतील ना, त्याला ह्यो दीपक नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आलास रेस? अरे बाबा, तू गेल्यापासून इथं काय काय झालं हे सांगायला माझ्याकडे शब्दच नाहीये. काय झालंय आई?
असं का बोलतेस? आणि सायली कुठे? तिचं नाव काढू नकोस. तू घराबाहेर नाही पडला तो तिचे पंख फुटले. तू गेल्यापासून घरात पाय राहत नाही हिचा. रात्रभर बाहेर असते आणि मी विचारलं तर माझ्यावरच डाफरते. अख्ख्या गावात ह्या पोरीने माझी मान खाली घालायला लावली.